फक्त एकच मुद्दा मांडायचा मी आहे. अंजलीजी असीम सरोदेंकडे आलो. असीम सरोदे बोलताय. मला नाही प्रश्न काय आहे तो. हां मला हे म्हणायचं आहे. हां बोला हो, बोला. मला हे सांगायचं आहे की झिरो FIR बाबत साधारणतः सातत्याने एक गैरसमज पसरवण्यात आलाय की अमित शहा आणि मोदींनी हे झिरो FIR आणलेलं आहे. पण सुशील कुमार शिंदे भारताचे गृहमंत्री असताना तेव्हापासून झिरो FIR ची पद्धत आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तपास यंत्रणा म्हणून पोलीस कामकाज वेगळं असलं पाहिजे आणि गुन्हा नोंदणीचं काम वेगळं असलं पाहिजे. तर ते की पोलीस तपासामध्ये जो राजकीय हस्तक्षेप वाढत चाललेला आहे आणि आपल्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांना मुद्दामून आपण पाठबळ द्यायचं, मुद्दामून काही दिवस फरार होऊ द्यायचं. म्हणजे प्रशांत कोरटकर सारख्याच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की ज्याला मुख्यमंत्र्यांनी चिल्लर म्हटलं, त्या चिल्लर माणसाला पकडायला सुद्धा यांना 1.25 महिना लागला. मग तो फरार कसा होऊ शकतो? तसंच आता हगवण्याच्या केसमध्ये सातत्याने हे बघितलं जातं की काही म्हटलं तरी किंवा मला तुम्ही शिक्षा द्या, मी जर दोषी असेल तर मी त्या लग्नातच केवळ हजर होतो, मग माझाच काय दोष आहे, अशा स्वरूपाचे जरी विधानं केले जात असले तरी सुद्धा राजकीय दबाव आहे आणि तो पोलिसांवर राजकीय दबाव असतो हे सामान्य माणसांना माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत ही यंत्रणा आमची आहे ही आपुलकीची भावना पोलीस निर्माण करू शकत नाही तोपर्यंत कोणालाही न्याय मिळण्याची शक्यता नाही असं सुद्धा लोकांना माहिती झालेलं आहे. आणि हे सगळ्यात वाईट आहे की लोकशाही मधली एक यंत्रणा खिळखिळी होऊन घेणं पूर्ण आणि पोलीस आपल्यासाठी नाहीच ही एक भावना निर्माण होणं सार्वत्रिक पद्धतीने. आणि मग आता देवेंद्र फडणवीस आहे ते म्हणतील की याच्याबद्दलचं राजकारण करू नका, राजकीय बोलू नका. हा खून जो आहे, हा जो छळ आहे एका महिलेचा व्हिक्टीम म्हणून, तुम्हाला व्हिक्टीम म्हणून व्हिक्टीमकडे बघताच येत नसेल आणि मग कोणी जर त्याच्यावर आक्षेप घेत असतील तर तुम्ही लगेच राजकारण करू नका. तुम्ही न झालेल्या सगळ्या युद्धाचं राजकारण करता आणि एखाद्या बाईला मारून टाकलं जाते तुम्ही त्याचं राजकारण करू नका म्हणून आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करता. हे किती दिवस लोकांनी सहन करायचं? हा प्रश्न आहे माझा देवेंद्र फडणवीस यांना. व्हिक्टीमची व्याख्या त्यांना कळते का? हा प्रश्न आहे माझा त्यांना की जोपर्यंत तुम्ही अन्यायग्रस्त कोण, अत्याचारग्रस्त कोण, व्हिक्टीम कोण याचं आयडेंटिफिकेशनच करत नाही आणि केवळ आपल्या राजकीय पक्षाशी संबंधित कोण गुंड असेल, बदमाश असेल त्याला संरक्षण देत असाल तर माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांना की ते गृहमंत्री म्हणून राहण्यासाठी, या महाराष्ट्राच्या पदावर राहण्यासाठी लायकीचे तरी आहेत का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. असीम सरोदेंनी संतप्त आपल्या भावना मांडलेल्या आहेत, भूमिका मांडलेली, आणि हा मुद्दा बरोबर आहे. लोकांचे प्रश्न मांडत असताना अचानक त्याला राजकारण करू नका असं म्हणणं कसं चालेल? पुणे असेल, नागपूर असेल, पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत असेल, गजा मारण्याच्या निघणाऱ्या मिरवणुका असतील आणि या बाबतीत जर का बोट दाखवलं तर ते राजकारण होते असं म्हणून कसं चालेल, ज्याचे मुद्दे वर्षानुवर्ष विरोधी पक्ष म्हणून आपण सगळ्यांनी मांडलेले आहेत. मी सुराडकरांकडे एक वेगळा मुद्दा घेऊन जातो. सुराडकरजी अनेकदा या